अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून विधिमंडळामध्ये महत्त्वाचे प्रश्न सोडून इतर मुद्दे चर्चेला येत आहेत। आधी औरंगजेब कबर आणि मग दिशा सालियान, इतकंच नाही तर आता कुणाल कामराचं गाणं। बिनकामाच्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांचे विरोधक तुटून पडताना पाहायला मिळत आहे। पाहूयात। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। कामराशी ठरवून चाललेला आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। नुसत्या सुपाऱ्या करू नका, राज्याची वाट लागत चाललेली आहे। थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा हे गाणं स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं गायलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केली। त्यामुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाचे सूर उमटले नसते तर नवलच। त्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात। लगेच एकाचं ट्विट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते। हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देतं? मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाचा थडगा उगारण्याची सुपारी कोणी दिली होती? तर या नुसत्या सुपाऱ्या करू नका, राज्याची वाट लागत चाललेली आहे। आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देव सुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही त्यांचं पद। कुणाल कामराच्या गाण्यामध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नव्हता, मात्र त्याचा रोख थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्यानं ठिणगी पडली। त्यामुळे कामरा विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी सत्ताधारी करतात। कुणाल कामराने काय म्हटलंय? शिवसेना भाजपमधून बाहेर पडली, मग शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी उदयास आली। एका मतदाराला 9 बटणं देण्यात आली। सगळे गोंधळले होते। पार्टी एका व्यक्तीनं सुरू केली होती। ही व्यक्ती ठाण्यातून येते, जो मुंबईला एक सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे। पद्धतीमध्ये त्याने अपमान केला, त्या अपमानाचा बदला घेतलाच गेला पाहिजे। देशाचे पंतप्रधान, सुप्रीम कोर्ट, माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जे वाक्य वापरलेत त्या सभागृहात आपण बोलू शकत नाही सभापती महोदय। त्यामुळे माझी मागणी आहे, ज्या पद्धतीमध्ये राणेसाहेब फक्त बोलले की मी असतो तर केलं असतं, माझ्या समोर राणेसाहेबांना अटक केली आहे। जेवणाच्या ताटावरनं उचललाय आणि जेवणाच्या ताटावरनं त्याला उचललाय आणि हा फालतू कोण लागून गेला? मुझे लगता है उसकी हर पंक्ति हर शब्द सही है ना। जो कुछ उसने कविता में कहा है, पैरोडी में कहा है, वो तो हर एक राजनीतिक दल का नेता, विपक्ष का नेता, उनके विपक्ष विरोध के लोग मंच पर खुलेआम कहते हैं, तो इतना क्यों गुस्सा करने का? आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केलाय। एका हातामध्ये संविधान दाखवतायत, त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला। एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही, तर कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे। या 2 दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं पाजतील। पण कुणाल कामरा एक साधा लेखक, पॉडकास्टर, त्याच्यावरती हल्ला केला तो, यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो। करा ना कोरडकरवरती हल्ला। शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्यांनी, अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील। आम्ही समर्थन करू त्या हल्ल्याचं, तिथे नाही। पण कुणाल कामरावरती हल्ला का? कारण कोणाला तरी दाढीवाला म्हणाला तुम्ही। 3 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं न भूतो न भविष्यती असा राजकीय भूकंप अनुभवला। शिवसेनेत अंतर्गत फूट पडल्यानं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। पुढे एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष आला। याच भूतकाळात घडलेल्या घटनांना उजाळा देत कुणाल कामरानं विडंबनात्मक गाणं गायलं। 1 नंबरचा सुपारीबाज आहे, तर त्याच्यामुळे कुणाल कामराला जिथे दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळं फासण्याची ही वेळ आली आहे।
महाराष्ट्राचं पोलीस, महाराष्ट्राचं सरकार त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करेलच करेल. पण ह्या कामराला इशारा आहे, त्यानं स्वतःला वेळीच आवर घालावा. नेत्यांना सुद्धा मला सांगायचं की कुठेतरी प्रयत्न करा की असे काही कलाकार असतात ज्या व्यंगात्मक टीका नाही तर व्यंगात्मक त्या ठिकाणी त्या काही गोष्टी केल्या जातात, त्या कुठेतरी मजेत नाहीतर लाईट मोडमध्ये त्या स्वीकारल्या पण गेल्या पाहिजे. पण माझं एक मत आहे की असं एखादं कुणी एखाद्या कलाकाराने व्यंगात्मक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची उंची कमी होत नाही. ते मोठे नेते आहेत, ते मोठे नेते राहणार आहेत. कुणाल कामराच्या या गाण्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ऐरणीवर ऐरणीवर आला. त्यामुळे बोलणाऱ्यानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोललं नाही पाहिजे आणि आपणही कधीतरी बोलणार आहोत त्याचं भान ठोकाठोकीची भाषा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राखायला हवं, हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.